बऱ्याच जणांना हे आठवत असेल की 2004 मध्ये समुद्रात एक भयंकर सुनामी आली होती. 2004 नंतर जन्मलेल्या मुलांना कदाचित हे माहीतही नसेल, पण त्या सुनामीने एक गोष्ट मात्र नक्की शिकवली की शिक्षण किती महत्त्वाचं आहे. तर गोष्ट अशी आहे, 26 डिसेंबर 2004 टिली स्मिथ ही एक 10 वर्षाची मुलगी तिच्या परिवारासोबत थायलंडमधील फुकेट येथील माई खाओ बीचवर क्रिसमसच्या सुट्ट्यांचा आनंद घेत होती. अचानक तिने पाहिले की समुद्राचे पाणी वेगाने मागे जात आहे, पांढरा फेस तयार होत आहे आणि पाण्याचे भोवरे बनत आहेत. या घटनेच्या काही आठवडे आधीच तिच्या शाळेत भूगोलाचे शिक्षक अँड्र्यू कार्नी यांनी सुनामी आणि समुद्राच्या अशा लक्षणांबद्दल शिकवले होते. टिलीने ताबडतोब ओळखले की ही भयंकर सुनामीची पूर्वलक्षणे आहेत. तिने घाबरून आईवडिलांना व उपस्थितांना तिथून ताबडतोब दूर जाण्यास सांगितले. तिच्या पालकांनी तिचे ऐकून हॉटेलच्या सुरक्षित उंच इमारतीचाच आश्रय घेतला. थोड्याच वेळात महाभयंकर लाटांनी संपूर्ण किनारा गिळंकृत केला, परंतु टिलीच्या सतर्कतेमुळे त्या बीचवरील सर्व लोकांचे प्राण वाचले. शाळेत शिकत असताना शिक्षक काय शिकवत आहेत याकडे लक्ष देणे किती गरजेचे आहे हेच यातून सिद्ध होते. बरोबर ना?